जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम गेले 1 वर्ष आपण ठाणे महानगरपालिकेसोबत चालवत आहोत। पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे आणि आज आपला या उपक्रमाला बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे। आपला आजचा 52वा भाग आहे या उपक्रमाचा। तर यामध्ये आपल्या संस्थेविषयी तर सर्वांना माहितीच आहे की आपली संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृतीमध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये कार्यरत आहे आणि आपल्या संस्थेचे अनेक प्रकल्प आहेत। त्यापैकी आपण जसं प्रत्येक एपिसोडला आपण वेगवेगळ्या प्रकल्पांविषयी माहिती घेतो। आजचा एपिसोड थोडा वेगळा आहे कारण आजचा एपिसोड हा शेवटचा आहे ठाणे महानगरपालिकेसोबतचा। म्हणजे आपली शाळा जी आहे ती सुरू राहणार आहे पुढच्या शुक्रवारपासून, परंतु आपल्या ठाणे महानगरपालिकेसोबतच्या कोलॅबोरेशन मधला आजचा शेवटचा एपिसोड आहे। आपले जे स्पीकर आहेत आजचे ते सुद्धा अतिशय स्पेशल आहेत कारण शेवटचा एपिसोड आहे म्हणून आपण स्पेशल स्पीकरना इथे इन्व्हाइट केलं आहे। आपल्या संस्थेसोबत 2006 पासून ते जोडले गेले आहेत आणि त्यांचे अनुभव देखील आपण आजच्या या सेशनमध्ये ऐकणार आहोत। तर आजचा विषय सुद्धा अतिशय वेगळा आहे, तो म्हणजे ग्रीन बिल्डिंग। आपण याविषयी बरेच ऐकत असतो की ग्रीन बिल्डिंग आहे आमची, किंवा चर्चेमध्ये असं बऱ्याचदा हे येतं ग्रीन बिल्डिंग आहे, ग्रीन हाऊसिंग आहे। तर या सर्वांविषयी आपण जाणून घेणार आहोत आजच्या सेशनमध्ये। तर सर्वप्रथम मी आपले जे आजचे स्पीकर आहेत त्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते। आजच्या आपल्या स्पीकरचं नाव आहे श्री मनोहर पाटील सर। हे आपल्या संस्थेचे वन ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत। त्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे 2006 पासून ते आपल्या अनेक प्रकल्पामध्ये आपल्या संस्थेसोबत कार्यरत आहेत। त्यानंतर त्यांनी म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट आहे, वॉटर मॅनेजमेंट किंवा एनर्जी मॅनेजमेंट मध्ये अनेक सोसायटीजमध्ये ते कन्सल्टंट म्हणून देखील या विषयामध्ये काम करतात आणि त्यामध्ये स्पेशली एनर्जी ऑडिट, वॉटर ऑडिट, सोलार पॉवर प्लांट आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या 4 विषयांमध्ये त्यांचं एक्सपर्टीज देखील आहे। आणि पर्यावरण दक्षता मंडळाचं जे ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी नावाचा प्रकल्प आहे त्यामध्ये देखील सर आधीपासून आपल्यासोबत आहेत। तर आपण सरांकडूनच याविषयी ऐकणार आहोत आज की ते आपल्या कुठल्या कुठल्या प्रकल्पामध्ये आपल्यासोबत होते आणि आजचा विषय सुद्धा आपण ग्रीन बिल्डिंग याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर मी फार वेळ न घेता त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करावी। नमस्कार, माझं नाव मनोहर पाटील। प्रथमतः सुरभीला मी धन्यवाद देतो की तिने माझा थोडक्यात परिचय करून दिला आणि माझा जो प्रवास आहे पर्यावरण दक्षता मंडळ सोबत, मला खरी ओळख ठाण्याची 2006 पासून झाली। तसा मी ठाण्याला 1991 पासून राहायला आलेलो आहे। गेली जवळपास 35 वर्ष ठाण्यामध्ये मी आहे, परंतु मला खरं ठाण्याची जी ओळख झाली ती 2006 मध्ये, आणि त्याचं कारण म्हणजे पर्यावरण दक्षता मंडळ। तर पर्यावरण दक्षता मंडळाला मला जी माहिती मिळाली ती न्यूजपेपर मध्ये मी एक दिवशी बातमी वाचली की खुली पर्यावरण शाळा ही आपलं न्यू इंग्लिश स्कूल ठाणे इथे चालू असते। त्यामुळे मी ती ॲडव्हर्टाईज बघितल्यानंतर संडेच्या रविवारी जी खुली पर्यावरण शाळा असते त्या पर्यावरण शाळेचा एक विद्यार्थी म्हणून मी तिथे फर्स्ट लेक्चर अटेंड केलं आणि त्या
फर्स्ट लेक्चर पासून पुढे माझा प्रवास सुरू झाला. त्यामध्ये अनेक प्रकल्प जसे आहेत, आधी पर्यावरण दक्षता मंच म्हणून होतं, पर्यावरण दक्षता मंडळ झालं. त्यामधले विविध प्रकल्प जे आहेत त्यामध्ये मी प्रत्यक्ष त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये खुली पर्यावरण शाळा जी आहे त्यामध्ये वेगवेगळे लेक्चर्स कंडक्ट केले जायचे. ते गार्डनिंग आहेत, वेस्ट मॅनेजमेंट आहेत, वॉटर ऑडिट आणि एनर्जी ऑडिट आणि हँगिंग गार्डन हे जे विषय आहेत ते विषयातले एक्सपर्ट करून मला भरपूर काय शिकायला मिळालं आणि त्याप्रमाणे मी पण माझ्या पर्सनल लाईफमध्ये ते अचीव करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरा एक प्रोजेक्ट आहे तो निसर्ग भटकंती. निसर्ग भटकंती म्हणजे जंगल सफारी जशी असते, ठाण्यामध्ये साधारणतः आपलं येऊरचं जे जंगल आहे तिथे निसर्ग भटकंती म्हणून पर्यावरण दक्षता मंडळ एक कंडक्ट करत असायचे. तर त्या प्रोग्राममध्ये मी अगदी फॅमिली सहित बऱ्याचशा वेळेला नेचर ट्रेल म्हणून केलेली आहेत आणि त्यामध्ये मला भरपूर झाडांविषयी माहिती मिळाली. बटरफ्लाईज, नंतर बर्ड वॉचिंग वगैरे असे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याबद्दल एक्सपर्ट करून भरपूर शिकायला मिळालं. तिसरा जो प्रोजेक्ट आहे तो अंकुर थीम पार्क, कळवा येथ्या अंकुर थीम पार्क आहे. खरोखरच एक सुंदर प्रोजेक्ट होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये मी बरेच दिवस सॅटर्डे संडे बरेच दिवस तिथे घालवलेले आहेत, कारण का तिथे पण बरेचसे प्रोजेक्ट चालू असायचे. ते मी पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो निसर्ग आहे, लर्निंग एक्सपिरियन्स क्लोज टू नेचर. म्हणजे जंगलामध्ये कसं आपण राहायला पाहिजे ते निसर्गाने बघून मला माहिती पडलं. दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो ग्रीन लव्हर्स क्लब. त्याची जी थीम आहे ते थिंक ग्रीन, ॲक्ट ग्रीन अँड गो ग्रीन. म्हणजे खरोखरच जर तुम्हाला ग्रीन लिव्हिंग असं करायचं असेल तर हा ग्रीन लिव्हिंग क्लब मी साधारणतः 2007 मध्ये 4 महिन्याचा जो कोर्स होता तो मी पूर्ण अटेंड केला आणि त्यामध्ये पण एक सर्टिफिकेशन ग्रीन लव्हर्स क्लबचं मला मिळालेलं आहे. ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी म्हणजे एक अन इको फ्रेंडली वे ऑफ लाईफ. ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सीचा संदर्भात हा माझा फार जवळचा विषय आहे, कारण ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सीमध्ये जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत, पर्टिक्युलरली वॉटर मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट आणि एनर्जी मॅनेजमेंट, तर हे आजचे हॉट टॉपिक आहेत. तर त्या संदर्भामध्ये मी ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सीमध्ये भरपूर काय काय लोकांना त्याबद्दल माहिती दिलेली आहे. नंतर एक प्रकल्प जो आहे देवराईचा, इको रिस्टोरेशन प्रोजेक्ट इन्व्हॉल्वमेंट, त्यामध्ये देवराई प्रोजेक्टमध्ये साधारणतः 6 ते 7 वर्ष मी प्रत्यक्ष त्यामध्ये अगदी स्टार्ट पासून एंड पर्यंत माझा सहभाग होतात आणि त्यामध्ये मला भरपूर काय काय शिकायला मिळालं की ट्री प्लांटेशन करताना कुठली कुठली काळजी घ्यायला पाहिजे. तर तो एक प्रोजेक्ट पासून मला शिकायला मिळालं. नंतर फिल्म फेस्टिवल जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण माझं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मी इन्व्हॉल्वमेंट होते. गडकरी मध्ये जेव्हा फिल्म फेस्टिवल असायचा त्यावेळेला मी पण तिथे माझी हजेरी असायची. ग्रीन शॉपिंग बद्दल माझं पर्सनल लाईफमध्ये फार मला ग्रीन शॉपिंगचा उपयोग झालेला आहे. ग्रीन शॉपिंग मध्ये जे आपले इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स असतात ते प्रॉडक्ट्स मी स्वतः खरेदी केलेली आहेत आणि मागच्या वर्षी ज्या वेळेला मी रिटायर्ड झालो मे मध्ये त्यावेळेला मी ग्रीन शॉपिंग मधून बरेचसे ग्रीन प्रॉडक्ट परचेस करून रिटर्न गिफ्ट म्हणून मी माझ्या एम्प्लॉईला जवळपास 100 एम्प्लॉईला मी ग्रीन प्रॉडक्ट आपली त्यांना भेट म्हणून वस्तू दिलेली आहे. तर तो एक डायरेक्ट इफेक्ट माझ्यावर झालेला आहे. तर ग्रीन करिअर्स त्यामध्ये अपॉर्च्युनिटीज इन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट टू स्टुडंट्स, म्हणजे आपल्याकडे जे इंटर्न्स येतात त्यांना पण ग्रीन करिअरमध्ये भरपूर सोयी आहेत, भरपूर प्रोजेक्ट्स उपलब्ध आहेत ग्रीन करिअर्समध्ये, त्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. निसर्ग मेळा, दरवर्षी आपण निसर्ग मेळा शाळांमध्ये कंडक्ट करत असतो. तर विद्यार्थ्यांबरोबर बऱ्याच वेळेला मला ते काम करायला मिळालं ॲज अ परीक्षक म्हणून. मुलं जेव्हा बेस्ट टू वेस्ट म्हणून बनवतात ते प्रॉडक्ट्स किंवा बरेचसे प्रोजेक्ट्स मुलांनी बनवलेले आहेत, त्यामध्ये मी साधारणतः परीक्षकाचं काम केलेलं आहे. तर लेटेस्ट जी माझी तलाव मोहीम आहे, लेक सिटी क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट तलाव इन ठाणे सिटी, माझ्या तलावाच्या संदर्भात मी 2 शाळांना बरोबर घेऊन 15 ऑगस्टला आपण मुलांची रॅली काढलेली आहे. ठाणे पोलीस स्कूल आणि श्रीरंग विद्यालय ठाणे, इथे पण माझा सहभाग होता. आता लेटेस्ट क्लीन क्रीक मुवमेंट एक कॉन्फरन्स झाली
मुंबई विद्यापीठामध्ये, त्यामध्ये पण माझा सहभाग होता. त्या वाचून पण मला भरपूर काय शिकायला मिळालं. तर अंकुर थिंक पार्क मध्ये जवळपास 15 ते 20 ऍक्टिव्हिटी चालायच्यात. तर या जेवढ्या पण ऍक्टिव्हिटी इथे आपण लिस्ट डाऊन केलेल्या आहेत, त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मी प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे आणि त्यामधून मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये ते आचरणात आणलेलं आहे. म्हणजे जसं की ऑर्गॅनिक फार्मिंग. तर ऑर्गॅनिक फार्मिंगच्या संदर्भामध्ये मी शेतकरी असल्या, गावाकडे माझी शेती आहे, त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग मी इथे शिकलो आणि त्याप्रमाणे मी माझ्या गावाकडे शेतीमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगचा उपयोग करू लागलो. त्याचप्रमाणे परसबाग आहेत, गांडूळ खत, वर्मी वॉश, फिश फार्मिंग, बायो कॉम्पोस्ट, टेरेस गार्डन, कांदी कोळसा, सराई कुकर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर कुकर, सोलर हॉट वॉटर, यूज ऑफ वॉटर, बटरफ्लाय गार्डन, नर्सरी, मेडिसिनल गार्डन, अरोमॅटिक गार्डन अँड मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. हे सर्व प्रकल्प अंकुर थीम पार्क मध्ये चालायचे. त्यावेळेला मी न चुकता दर रविवारी तिथे या प्रोग्राम मध्ये भाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपला निसर्गायन जो प्रकल्प आहे त्यामध्ये पण अंकुर थीम पार्क पेक्षा वेगळे जे काही विषय आहेत, जसं की गोशाळा आहेत तिथे, नंतर ग्रीन शॉपी आहेत, नंतर तिथे आपण डिस्टिलेशन प्लांट आहेत किंवा हायड्रोफोनिक्स आहेत, एरोफोनिक्स, हनी बी किपिंग, नंतर फॉरेस्ट ट्रेल आणि व्हर्टिकल फार्मिंग, या ज्या सर्व गोष्टी आहेत ते मला तिथे शिकायला मिळाल्या. आणि यामध्ये एक आवर्जून गोष्ट मला सांगायची आहे. हनी बी किपिंग हा जो एक प्रोजेक्ट आहे तो मी तिथे बघितला आणि त्यातून प्रेरणा घेऊन मी माझ्या गावाकडे शेतीमध्ये सध्या 4 हनीबीच्या पेट्या ठेवलेल्या आहेत. तर हे माझं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे की मला पर्यावरण दक्षता मंडळमध्ये शिकायला मिळालं आणि ती मी माझ्या आचरणामध्ये किंवा मी प्रॅक्टिकली उपयोगात आणू शकलो. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी. या ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सीमध्ये मेन फोकस आपला जो आहे तो वेस्ट मॅनेजमेंट, त्यामध्ये सॉलिड वेस्ट आणि वेट वेस्ट हे सेग्रिगेट कसं करायचं किंवा त्याचं डिस्पोजल कसं करायचं, नंतर वॉटर मॅनेजमेंट, त्यामध्ये फ्रेश वॉटर आणि वेस्ट वॉटरचं मॅनेजमेंट कसं करायचं, नंतर एनर्जी मॅनेजमेंट, ऑइल, गॅस आणि इलेक्ट्रिसिटी, आणि चौथा जो विषय आहे तो रेन वॉटर हार्वेस्टिंग. तर ग्रीन लिव्हिंग कन्सल्टिंगच्या संदर्भामध्ये आपले हे एवढे प्रोजेक्ट चालू असतात. तर पर्यावरण दक्षता मंडळामुळे मी हे सर्व प्रोजेक्ट्स मध्ये भाग घेऊ शकलो आणि ते जे प्रोजेक्ट्स आहेत ते मी इम्प्लिमेंट करू शकलो. पर्यावरण दक्षता मंडळचे जे तज्ज्ञ आहेत त्यांचे मला खूप मार्गदर्शन झाले. त्यामध्ये डॉक्टर हजरनी सर असतील, विद्याधर वालावलकर सर, डॉक्टर संजय जोशी, डॉक्टर प्रसाद कर्णी, डॉक्टर पुरुषोत्तम काळे, डॉक्टर मानसी जोशी, संगीता जोशी, कविता वालावलकर, अंजना देवस्थळी, असे भरपूर तज्ज्ञांकडून मला खूप खूप शिकायला मिळालं आणि त्यामुळे मी आज पर्यावरण दक्षता मंडळाचा विद्यार्थी ते पर्यावरण दक्षता मंडळाचे डायरेक्टर या लेवलपर्यंत येऊन पोहोचलो. त्यामुळे माझे सर्वांना मनापासून धन्यवाद. आपला आता जो दुसरा टॉपिक आहे ग्रीन लिव्हिंग. आपला जो दुसरा टॉपिक आहे तर ग्रीन फॉर इंटिग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट, म्हणजे ग्रीन बिल्डिंग किंवा ग्रीन हाऊसिंग कॉम्प्लेक्स. आपल्या सर्वांना माहिती असेल की ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना कुठून आली. ग्रीन बिल्डिंगची ही संकल्पना साधारणतः 2005 मध्ये टेरी नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट आणि MNRE यांच्या संयुक्त विद्यमाने ही गृह ही संस्था फॉर्म करण्यात आली आणि त्याचा बेसिक उद्देश हा होता की इंडियामध्ये ग्रीन बिल्डिंग साठी काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे आणि ग्रीन बिल्डिंग कशी असायला पाहिजे आणि त्यांना रेटिंग कसं करायला पाहिजे या संदर्भामध्ये ग्रीन बिल्डिंगच्या संबंधामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया आहेत ते आपण आता जाणून घेऊया. ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय हे नेमकं अशामुळे असतं की मिनिमल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये कमीत कमी नॅचरल रिसोर्सेसचा उपयोग होणार आहे
त्यामध्ये एनर्जी असेल तर एनर्जीमध्ये थर्मल एनर्जी आणि इलेक्ट्रिसिटी या दोन गोष्टी असतात. त्यामध्ये कमीत कमी पाण्याचा युसेज असायला पाहिजे, वॉटर मॅनेजमेंट असायला पाहिजे, तर अँड मिनिमम वेस्ट जनरेशन आणि मॅक्झिमम ग्रीन एरिया कव्हर असायला पाहिजे. तर ह्या काहीतरी थोड्याफार मिनिमम क्रायटेरिया आहेत ग्रीन बिल्डिंग त्या संबंधामध्ये. तसंच एनर्जी इफिशियन्सी अँड मॅक्झिमाइज यूज ऑफ रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी, ह्या पण काय आपल्या ग्रीन बिल्डिंग असतील त्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा यूज असायला पाहिजे. आणि नॉन रिन्युएबल एनर्जी जसे की सोलर एनर्जी आहेत, सोलर हॉट वॉटर सिस्टम आहेत, या गोष्टी आपण वापरायला पाहिजे. नंतर पाण्याचा उपयोग करताना सेन्सर्स असे बसवायला असायला पाहिजे. आणि वेस्ट सेग्रिगेशनसाठी आपले वेगवेगळे बिन्स असायला पाहिजेत. सॉलिड वेस्ट सेग्रिगेशन साठी वेगवेगळे बिन्स असायला पाहिजेत. ह्या जर गोष्टी आपण केल्या तर त्यामध्ये कमीत कमी 30 ते 40% पाण्याचा वापर कमी होतो. आणि जे आपण वेस्ट आहेत ते जर रिसायकलिंग केलं तर ते आपण रियूज पण करू शकतो. आणि ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय तर मिनिमम निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन पीपल आणि हेल्दी अँड फ्रेश एन्व्हायरमेंट. ग्रीन बिल्डिंगचं ॲटमॉस्फिअर असं असायला पाहिजे की त्यांचा इम्पॅक्ट आपल्या मानवी जीवनावर कमीत कमी असायला पाहिजे आणि फ्रेश एन्व्हायरमेंट मिळायला पाहिजे. कॉन्झर्विंग एनर्जी इन कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनर, 2 स्टेप आहेत त्यामध्ये. यूज ऑफ इफिशियंट सिस्टम्स अँड यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी. यूज ऑफ इफिशियंट सिस्टम म्हणजे काय तर जे आपण गॅजेट वापरणार आहोत, इलेक्ट्रिकल गॅजेट, वॉटर हीटर असेल, वॉशिंग मशीन असेल, इलेक्ट्रिकल गॅजेट असतील तर त्या आपल्या एनर्जी इफिशियंट असायला पाहिजे. त्यामध्ये पण आपल्याला स्टार रेटिंग मिळतात, 2 स्टार 3 स्टार किंवा 4 स्टार 5 स्टार अवेलेबल असतात. आणि यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी म्हणजे विंड एनर्जी किंवा सोलर एनर्जीचा आपण मॅक्झिमम उपयोग करायला पाहिजे. कॉन्झर्विंग वॉटर इन कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनर. वॉटर कॉन्झर्व करण्यासाठी आपण ऑप्टिमायझेशन ऑफ वॉटर डिमांड, जो आपला वॉटर डिमांड आहे घरासाठी किंवा बिल्डिंगसाठी, तो ऑप्टिमाइज करायला पाहिजे. आणि पाण्याचा वापर, यूज ऑफ वॉटर इफिशियंट सिस्टम आपण त्या लावायला पाहिजे. आणि जे पण आपण पाणी वापरणार आहोत ते रिसायकल करायला पाहिजे. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक प्रोजेक्ट आपल्या बिल्डिंग मध्ये असायला हवा. ग्रीन बिल्डिंग साठीचे हे 4 पिलर्स आहेत. एक तर एनर्जी ऑप्टिमायझेशन, वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, बिल्डिंग ऑपरेशन अँड मेंटेनन्स. यामध्ये वेगवेगळ्या क्रायटेरिया दिले की ग्रीन बिल्डिंग साठी आपण काय करायला पाहिजे. त्यामध्ये एनहान्स आउटडोर लाइटिंग सिस्टम, इफिशियन्सी अँड यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी, ऑप्टिमाइज बिल्डिंग डिझाईन टू रिड्यूस कन्व्हेन्शनल एनर्जी डिमांड, optimize energy performance of building within specified comfort, renewable energy utilization, renewable energy based hot water system. या एनर्जी रिलेटेड गोष्टी झाल्या. तर वॉटर मॅनेजमेंटच्या संदर्भात रिड्यूस, रियूज, रिसायकल जे आपण म्हणतो त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. रिड्यूस बिल्डिंग वॉटर युजेस, इफिशियंट यूज ड्युरिंग कन्स्ट्रक्शन करतानाच आपण कमीत कमी पाण्याचा वापर करायला पाहिजे. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट असायला पाहिजे. वॉटर रिसायकल अँड रियूज. नंतर वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये रिडक्शन इन वेस्ट ड्युरिंग कन्स्ट्रक्शन, जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेला कमीत कमी वेस्ट जनरेट व्हायला पाहिजे. इफिशियंट वेस्ट सेग्रिगेशन, आणि जे वेस्ट जनरेट होतो ते आपण त्या ऍट सोर्स सेग्रिगेशन करायला पाहिजे. तसंच आपण ते पर्टिक्युलर स्टोरेज आणि डिस्पोजल ऑफ वेस्ट याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि रिसोर्स रिकव्हरी फ्रॉम वेस्ट, जे पण आपण वेस्ट जनरेट झालेले आहेत ते आपण रियूज करू शकतो का किंवा त्यातून आपल्याला बेनिफिट होऊ शकतो का ते बघायला पाहिजे. बिल्डिंग ऑपरेशन अँड मेंटेनन्स, हा जो लास्ट पॉइंट आहे तो फार महत्वाचा आहे. कारण बिल्डिंग उभ्या केलेल्या असतात, बिल्डर हँड ओव्हर करतो आणि नंतर जेव्हा ऑपरेशन आणि मेंटेनन्सचा इश्यू होतो त्यामध्ये बऱ्याचशा सोसायट्या लॅगिंग असतात. पर्टिक्युलरली एनर्जी
ऑडिट अँड व्हॅलिडेशन, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सिस्टम इक्विपमेंट. जे पण बिल्डिंग मध्ये मेकॅनिकल इक्विपमेंट लावलेले असतात त्यांचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स हे चांगल्या पद्धतीने केलं जात नाही, तर ते पण आपण बघायला पाहिजे. काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत. आपण वॉटर कन्झम्पशन कमी करण्यासाठी वेगवेगळे फॅसेट आपल्याला मिळतात. सेन्सर बेस असतात किंवा कमीत कमी पाण्याचा वापर करण्यासाठी आपल्याला फ्लो गार्ड म्हणून मिळत असतात, लो फ्लश म्हणून असतात किंवा प्रेशर रिड्युसिंग डिव्हाइसेस असतात, ॲटो कंट्रोल वॉल्स असतात. तर ह्या फॅसेट आपण आपल्या बिल्डिंग मध्ये बसायला पाहिजे. आपल्या पाण्याचा जो वापर आहे किंवा पाण्याला आपल्या बिल्डिंग मध्ये किती पाणी लागतं ते एस्टिमेशन ऑफ बिल्डिंग वॉटर युसेज हा एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण किती पाणी वापरतो त्याचा एक चार्ट दिलेला आहे. तर याप्रमाणे आपण आपल्या घराचं किंवा बिल्डिंगचं वॉटर युसेज किती आहे आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीला किती पाणी लागतं त्याप्रमाणे आपण वॉटरचा युसेज किती आहे बिल्डिंगला आपण तो करू शकतो. जसं की वॉटर क्लोजेट, किचन फॅसेट, वॉटर क्लोजेट, वॉटरलेस युरिनल्स फॅसेट, ह्या ज्या आहेत ते नंबर ऑफ फिक्चर्स वगैरे आपल्या घरामध्ये किंवा बिल्डिंग मध्ये आहेत त्याप्रमाणे आपण एस्टिमेट करून आपलं वॉटर कन्झम्पशन काढू शकतो. हा एक फॉर्म्युला दिलेला वॉटर कन्झम्पशन साठी, N/FR/U, म्हणजे N म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑक्युपंट्स, त्यांचा फ्लो रेट ऑफ ईच टाईप ऑफ फिक्चर, म्हणजे जे पण आपण फिक्चर्स लावलेले आहेत त्यांचा फ्लो रेट, स्टँडर्ड फ्लो रेट किती असतो तो दिलेला आहे. हे नंबर ऑफ युसेज ऑफ ईच टाईप ऑफ फिक्चर्स, म्हणजे प्रत्येक फीचर आपण दिवसातून किती वेळा वापरतो त्याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला आपल्या घराचं वॉटर कन्झम्पशन आपण काढू शकतो. त्यावेळेला आपल्याला वॉटर कन्झम्पशन घराचं किती आहे आणि त्यानंतर जर आपल्याला वॉटर सेव्हिंग करायचं असेल, पर्सेंटेज वॉटर रिडक्शन, हा एक दुसरा फॉर्म्युला दिलेला आहे. अॅन्युअल वॉटर डिमांड, जे आपल्याला वर्षाचा वॉटर डिमांड किती आहे आणि ऍक्च्युअल वॉटर आपण किती कंझ्युम करतो डिवायडेड बाय अॅन्युअल वॉटर डिमांड, ह्याचा जर आपण रेशो काढला तर आपलं पर्सेंटेज रिडक्शन वॉटर, जे आपण वॉटर सेव्हिंग जे बोलतो ते आपण याप्रमाणे कॅल्क्युलेट करू शकतो. वेगवेगळे फॅसेट्स आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक फॅसेटला किती पाणी आपण वापरतो. जसे WC दिलेला आहे, त्याला प्रत्येक फ्लशला आपण साधारणतः 9 लिटर्स पर मिनिट एवढं पाणी आपण वापरतो. किचन फॅसेट्स आहे त्याला 10 लिटर्स वापरायला लागतात. लॅबोरेटरीला 10 लिटर्स पर मिनिट, युरिनल्सला 4 लिटर्स पर मिनिट आणि शॉवर्सला 10 लिटर्स पर मिनिट. म्हणजे यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपण किती वेळ पाण्याचा वापर करतो त्याप्रमाणे आपण आपल्या घराचं किंवा बिल्डिंगचं वॉटर कन्झम्पशन किती आहे ते आपण काढू शकतो. जस्ट गाईडलाईन दिलेले आहेत. तिसरी जी स्टेज आहे ते वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. जे पण आपण वेस्ट वॉटर जनरेट होतं त्यासाठी ट्रीटमेंटच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, बायोलॉजिकल मेथड्स आणि फिजिओकेमिकल्स मेथड्स आहेत. एरोबिक, अनारोबिक हे जे STP प्लॅनच्या संदर्भामध्ये आहेत. आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी यासाठी अवेलेबल आहेत. काही एक्झाम्पल्स आहेत वेस्ट वॉटर ट्रीटमेंट बद्दल. बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणजे काही सोसायटीमध्ये किंवा वापरलेले आहेत. नंतर तो विषय आहे तो वॉटर रिसायकल अँड रियूज इन्क्लुडिंग रेन वॉटर. पण रेन वॉटर कॅल्क्युलेट करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल की आपण आपल्या बिल्डिंग मध्ये किती रेन वॉटर कलेक्ट करू शकतो तर हा फॉर्म्युला आहे. साधारणतः मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये रेनफॉल जो होतो जवळपास 2 मीटर, 2000 मिलीमीटर असतो. आणि एरिया जर आपण कॅचमेंट एरिया कॅल्क्युलेट केला आणि त्याला रन ऑफ कोएफिशिएंट ऑफ सरफेस त्याने जर गुणाकार केला तर आपल्याला साधारणतः आपल्या बिल्डिंग मध्ये आपण किती रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो ते कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. आणि वर्षभराचं जे
आहे तर वॉटर रियूज डाटा शीट्स एक फॉर्मॅट दिलेले आहेत की वर्षभराचा आपण आपलं वॉटर जे आहेत फ्रेश वॉटर किती वापरलं, वॉटर रिसायकल किती केलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग किती केलं. तर हा एक चार्ट आहे. तो चार्ट प्रमाणे आपण आपल्या बिल्डिंगचा वॉटर युसेज कॅल्क्युलेट करू शकतो. तर लाइटिंगच्या संदर्भात आहेत वेगवेगळे इलेक्ट्रिकल फॅसेट्स आहेत. त्यामध्ये CFL लॅम्प्स, त्यांचं ल्युमेन्स पर वॅट किती आहेत, मिनिमम अलाउएबल ल्युमेन्स प्रत्येक फिटिंग्सला ते दिलेलं आहे. CFL लॅम्प्स आहेत त्याला 50 ल्युमेन्स पर वॅट मिळतात. फ्लोरोसंट लॅम्प 75, नंतर मेटल लाईट लॅम्प 5 आहेत. हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प्स 90 ल्युमेन्स. LED लॅम्प्स जे आहेत त्यांना 50 ल्युमेन्स पर वॅट. हे एनर्जी कन्झम्पशन याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. हा एक चार्ट आहे, त्यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रिकल बल्ब्स दिलेले आहेत, त्यांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. यूज ऑफ विंड एनर्जी आणि सोलर एनर्जी. काही सोसायट्यांमध्ये किंवा कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये रिन्युएबल एनर्जीचा कसा वापर केलेला आहे ते पिक्चर्स आहेत. सोलर एनर्जीचा ज्यात मॅक्झिमम युटिलाइज केलेला आहे त्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये. त्याचप्रमाणे वेस्ट मॅनेजमेंटसाठी सेग्रिगेशनसाठी वेगवेगळ्या बिन्स ठेवलेले आहेत, वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट मल्टी कलर मध्ये. गार्बेज आणि वर्मी कंपोस्ट हा एक एक्झाम्पल आहे डून स्कूल देहरादून मध्ये. वॉटरच्या संदर्भामध्ये बिल्डिंग मध्ये आपलं जसं इलेक्ट्रिकल साठी इलेक्ट्रिकल मीटर असतं तसं बिल्डिंग मध्ये किंवा आपल्या इंडिव्हिज्युअल फ्लॅट मध्ये वॉटर मीटर नाहीये. जर वॉटर मीटर जर आपण का बसवलं तर आपल्याला आपल्या घराचं वॉटर कन्झम्पशन किती आहे ते काढता येऊ शकते. ग्रीन बिल्डिंग कंप्लायन्स साठी डिसिजन मेकिंग एक फार इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये काय काय रिक्वायरमेंट्स आहेत ते दिलेले आहेत. एनहान्स आउटडोर लाइटिंग सिस्टम्स इफिशियन्सी, plan utilities efficiently, reduce landscape water demand, reduce building water usage, optimize building design to reduce conventional energy demand, optimize energy performance of building within specified comfort limit, reduce embodied energy of construction, renewable energy utilization, then renewable energy based hot water system, and water recycle and reuse. ऑपरेशन अँड मेंटेनन्स क्रायटेरिया दिलेले आहेत. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट असायला पाहिजे, इफिशियंट वेस्ट सेग्रिगेशन सिस्टम असायला पाहिजे, स्टोरेज अँड डिस्पोजल ऑफ वेस्ट, रिसोर्स रिकव्हरी फ्रॉम वेस्ट, जे पण काही वेस्ट आहे त्यातून आपण रिकव्हर करायला पाहिजे, एन्श्युअर वॉटर क्वालिटी, हायजीनच्या संदर्भामध्ये ड्रिंकिंग वॉटर आणि पोटेबल वॉटर किंवा वेगळे जे आपण अदर युजेससाठी वॉटर असते त्याची क्वालिटी चांगली करायला पाहिजे, acceptable outdoor and indoor noise level, tobacco and smoke controls, energy audit and validation, operation and maintenance. तर या एवढ्या क्रायटेरिया ग्रीन बिल्डिंगच्या संदर्भामध्ये कंप्लायन्स साठी स्पेसिफाईड दिलेले आहेत. तर हे माझं थोडक्यात ग्रीन बिल्डिंगच्या संदर्भामध्ये जे आपण काही मिनिमम रिक्वायरमेंट आहेत तेवढा मी इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ग्रीन बिल्डिंगच्या संदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकता. मनपूर्वक धन्यवाद सर. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे जे कंप्लायन्सेस आहेत किंवा ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय हे आपल्या सर्व पार्टिसिपंट्सना समजावून दिलं. पार्टिसिपंट्स पैकी कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा हँड रेस करून तुम्ही विचारू देखील शकता. एक प्रश्न आपल्याला आला आहे की कॅन एनी बिल्डिंग बी कन्व्हर्टेड टू ग्रीन बिल्डिंग? हो, त्याला उत्तर आहे येस. कारण हा जो गृह म्हणून सर्टिफिकेशन आहे त्यामध्ये आपल्याला 5 स्टार रेटिंग पर्यंत आहे. गृह
रेटिंग सिस्टम ही ग्रीन बिल्डिंगसाठी इंडियामध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 स्टार टू 5 स्टार त्यासाठी वेगवेगळ्या क्रायटेरिया दिलेले आहेत. ज्या क्रायटेरिया मी जरा थोडक्यामध्ये सांगतो, कारण काय प्रेझेंटेशन मध्ये नमूद केलेल्या नाहीयेत, पण जी एक्झिस्टिंग बिल्डिंग जी आहेत त्याला पण आपण ग्रीन बिल्डिंग मध्ये कव्हर करू शकतो. परंतु त्यामध्ये जे सेक्शन्स आहेत, वेगवेगळे सेक्शन्स दिलेले आहेत, साधारणतः 10 सेक्शन्स आहेत आणि त्याला 30 क्रायटेरिया आहेत. प्रत्येक सेक्शनला जवळपास 3 क्रायटेरिया असतात. त्यामध्ये जर आपण बसलो तर आपल्याला नक्कीच एक्झिस्टिंग बिल्डिंग मध्ये आपल्याला स्टार रेटिंग मिळू शकतं. जर वेळ असेल तर मी काय सेक्शन्स आहेत ते सांगतो तुम्हाला सर्वांना. गृह सर्टिफिकेशन जे आहेत 2019 त्यामध्ये 10 पॉइंट्स आहेत. तर सस्टेनेबल साईट प्लॅनिंग म्हणजे नवीन बिल्डिंग जर असेल तर साईट सिलेक्शन पासून त्याचं लाईफ सायकल कॉस्टिंग पर्यंत क्रायटेरिया आहेत. एक तर आहे सस्टेनेबल साईट प्लॅनिंग, सेकंड आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना गाईडलाईन्स दिलेले आहेत. तिसरं जे आहे ते एनर्जी इफिशियन्सी आहे. नंतर ऑक्युपंट कम्फर्ट म्हणून एक पॉइंट आहे चौथा. नंतर वॉटर मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, सस्टेनेबल बिल्डिंग मटेरियल, लाईफ सायकल कॉस्टिंग, सोशियल इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी, परफॉर्मन्स मॉनिटरिंग अँड मेजरमेंट. हे 10 पॉइंट्स आहेत. यामध्ये जर जुन्या बिल्डिंग असतील तर त्यामध्ये मेनली 3 पॉइंट्स आपल्याला कन्सिडर करावे असतात. एनर्जी इफिशियन्सी, वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जर आपण केल्या तर त्यामध्ये मिनिमम आपल्याला 1 स्टार किंवा 2 स्टार पर्यंत मिळू शकतात. हे जे 10 सेक्शन्स आहेत त्याला 100 मार्क आहेत आणि प्रत्येक सेक्शनला 10 मार्क आहेत. आणि मिनिमम फर्स्ट स्टार साठी जे क्वालिफिकेशन आहे ते 25 ते 40 जर मार्क मिळाले आपल्याला आउट ऑफ 100, 25 ते 40च्या दरम्यान जर आपलं रेटिंग असेल तर आपल्याला 1 स्टार मिळू शकतो. 41 ते 55च्या दरम्यान जर आपल्याला मार्क मिळाले तर 2 स्टार रेटिंग मिळू शकतं. 56 टू 70 जर मिळाले तर आपल्याला 3 स्टार रेटिंग मिळू शकतं. 71 टू 85 मिळाले तर 4 स्टार अँड 86 अँड अबोव्ह 5 स्टार्स. तर ह्या ज्या क्रायटेरिया आहेत यामध्ये एक्झिस्टिंग बिल्डिंगला आता आपण जर ह्या 3 मिनिमम क्रायटेरिया गेल्या तर 2 स्टार किंवा 3 स्टार आपल्याला इझिली रेटिंग मिळू शकतो. ओके, थँक्यू सर. मी पुढचा आपला चॅट बॉक्स मध्ये अजून एक प्रश्न आला आहे तो विचारते की एखाद्या शाळा किंवा एखादा मॉल त्याला आपण ग्रीन बिल्डिंग म्हणू शकतो का? हो, जर ही क्रायटेरिया जेवढ्या दिलेल्या आहेत त्यांचे जेवढे पण नियम्स आहेत किंवा सेक्शन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे जर मार्किंग आपल्याला मिळालं तर स्कूल, इव्हन शॉप, हॉटेल, रेस्टॉरंट्स याला पण आपण ग्रीन सर्टिफिकेशन मिळू शकतो. आणि अशा केसेस आहेत. काही रेस्टॉरंट्स आहेत त्यांनी जर हे गाईडलाईन्स फुलफिल केलेत आणि जर त्यांना तेवढे मार्क्स मिळाले ड्युरिंग द ऑडिट प्रोसेस तर त्यांना स्टार रेटिंग मिळू शकतं. ओके, आणि ही ऑथॉरिटी कोण असते की म्हणजे कोण तुमचं बिल्डिंग जज करू शकतं की तुमची बिल्डिंग ग्रीन आहे की नाही? त्यामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेशन्स आहेत. आता जसं की इंडियन ग्रीन बिल्डिंग्स होत आहे, IGBC जे आहेत ती एक बॉडी आहे गव्हर्नमेंटची. ते तुम्हाला तिथे ऑडिटर्स आहेत वेगवेगळे, ते तुम्हाला ऑडिट करून तुमची बिल्डिंग ग्रीन आहेत का त्याचे त्याप्रमाणे सर्टिफिकेशन देऊ शकतात. अजून एक दुसरी जी आहे ते लीड म्हणून आहेत, लिडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन. हे अजून एक सर्टिफिकेशन आहे. त्या सर्टिफिकेशन मध्ये आपल्याला सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे 3 सर्टिफिकेट मिळतात. क्रायटेरिया सेम आहेत, फक्त त्यांची जी रेटिंगची सिस्टम आहे ती वेगळी आहे. इथे स्टार रेटिंग आहे गृहमध्ये आणि लीड मध्ये सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे 3 टाईपचे बिल्डिंग्स आहेत. ग्रीन बिल्डिंग शेवटी त्या ग्रीन बिल्डिंगच आहेत आणि सर्वांच्या क्रायटेरिया सेम आहेत, फक्त स्टार रेटिंग वेगवेगळे आहेत. ओके, थँक्यू सर. ठाण्यामध्ये एखादी ग्रीन बिल्डिंगचं एक्झाम्पल आपण पाहू शकतो का? ठाण्यामध्ये तर माझ्या पाहण्यात नाही तर एक दिल्ली मधलं जे आपलं महाराष्ट्र सदन आहे ते 3 स्टार रेटिंग आहे. आणि मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्या बिल्डिंगला मला सिल्वर सर्टिफिकेशन मिळालं लीड.
अगदी अलीकडचीच गोष्ट आहे, 3-4 वर्षापूर्वी. ती आम्ही कन्स्ट्रक्शन पासून सर्व काळजी घेतली होती आणि ह्या जेवढ्या पण 10 सेक्शन्स आहेत आणि 30 क्रायटेरिया त्या फुलफिल केलेल्या आहेत. त्यामध्ये आम्हाला सिल्व्हर रेटिंग मिळालं. एवढं करून सुद्धा सिल्व्हर रेटिंग पर्यंत आम्ही पोहोचलो. त्यामध्ये आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर हॉट वॉटर सिस्टम, सोलर पॉवर जनरेशन, ह्या सर्व फॅसिलिटी आम्ही तिथे लावलेल्या आहेत. तेव्हा आणि त्याला क्रायटेरिया असायची की दर 5 वर्षांनी तुम्हाला ते रिन्यू करावं लागतं. आम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शन केलं आणि जेव्हा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळवलं त्यावेळेला आम्हाला सिल्व्हर सर्टिफिकेशन मिळालं. त्यानंतर मग हळूहळू 5 वर्षानंतर डिटोरिएट व्हायला लागले, कारण का सस्टेन करणं फार महत्वाचं असतं. स्टार्टिंगला आपण करतो, पण जे आपण ऑपरेशन अँड मेंटेनन्स मध्ये फार लॅगिंग असतं, कारण का ती जी कॉस्ट आहे ती साधारणतः सोसायटी मेंबर्स किंवा कंपन्या बेअर करायला तयार होत नाही. त्यामुळे इनिशियली ठीक आहे, इनिशियली मिळून जातं, पण नंतर त्याला सस्टेन करणं फार महत्वाचं असतं. ओके, धन्यवाद सर. एक पुढचा प्रश्न आला आहे की ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशनचे बेनिफिट्स काय आहेत आणि यामध्ये म्हणजे जी बिल्डिंग ग्रीन आहे त्यांना टॅक्सेस मध्ये काही कन्सेशन मिळतं का? टॅक्स मध्ये पूर्वी म्युनिसिपल कॉर्पोरेशनने काही, मला एक्झॅक्ट माहिती नाही, त्याचा पेपरमध्ये पण मी वाचलेलं होतं की ज्या ग्रीन बिल्डिंग असतील त्यांना काहीतरी 1 to 5% किंवा 10% पर्यंत टॅक्स बेनिफिट सूट देता येईल का, असं काहीतरी होतं. पण एक्झॅक्ट मला माहिती नाही ऍक्च्युली ते इम्प्लिमेंट झालेलं आहे का नाही, मला पण अजून माहिती नाही. तर आता याच्या विरुद्ध कालच जर आपण बातमी ऐकली असेल तर वेस्ट साठी मुंबई महानगरपालिकेने आपला जो फ्लॅटचा एरिया आहे त्याप्रमाणे ते चार्ज करणार आहेत, अशी काल न्यूज आहे. ते सर्वांनी वाचली असेल बहुतेक मला वाटतं, कारण काय त्यामध्ये आता वेस्ट मॅनेजमेंट हा पण एक फार मोठा प्रश्न आहे. त्यावर पण आता म्युनिसिपल कॉर्पोरेशन टॅक्स लावायला सुरुवात करणार आहे. मुंबई महानगरपालिकेपासून सुरुवात झाली. तर हे बेनिफिट्स असणार आहेत पुढे, कारण का फ्युचरमध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला पैसे मोजावे लागणार. आता आपण वेस्ट मॅनेजमेंटसाठी महानगरपालिका चार्ज करणार. फ्युचरमध्ये आपलं जे एफ्लुएंट आहेत STP वॉटर किंवा जे, त्यावर पण भविष्यामध्ये मला वाटतं ते चार्ज करायला सुरुवात करतील. त्यामुळे हे जे आता आपल्याला वाटतं की यांचं सर्टिफिकेशन घेऊन काय उपयोग, आपल्याला काय फायदा होणार, पण फ्युचरच्या दृष्टीने तो आपल्याला, कारण का शेवटी प्रत्येक गोष्ट आपल्याला पैशामध्ये मोजावी लागणार आहे. आता आपल्याला सर्व फ्री मिळत आहेत. म्युनिसिपल कॉर्पोरेशन आपला गार्बेज फ्री ऑफ कॉस्ट उचलत आहेत. आपलं जे वेस्ट वॉटर आहेत ते आपण गटरमध्ये सोडतोय, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीये. फ्युचरमध्ये जर यावेळेला टॅक्स लावायला सुरुवात केली तर तो आपल्याला फ्युचरमध्ये बेनिफिटच असणार आहे. येस सर, थँक्यू. पर्यावरण शाळा ठाणे यांनी हँड रेज केला आहे, तर कोणाला प्रश्न विचारायचा तर कृपया विचारू शकता. हो, मला प्रश्न विचारायचा आहे. सर छान, आणि असा इनिशिएटिव्ह जर घेतला तर आपल्याला सस्टेनेबिलिटी कडे जाता नक्कीच येईल. ऍक्च्युली मी पण सध्या वाचन करते आहे, त्या वाचनामध्ये मला वेगवेगळे टर्म्स आणि म्हणजे वाचायला मिळतात. तर बेसिकली आता कसं आहे की जनरली लोकांना ग्रीन बिल्डिंग ही कन्सेप्ट जर विचारात घेतली तर त्यांना फक्त झाडं लावली म्हणजे ग्रीन बिल्डिंग आपण तयार केली असं एक त्यांची मानसिकता किंवा असं ते असतं. जनरली आम्ही जेव्हा भाषण वगैरे घेतो किंवा लोकांना पर्यावरण सांगतो तेव्हा त्यांच्या लक्षात तसं असतं. पण ग्रीन बिल्डिंग संदर्भामध्ये वाचन करताना मला लक्षात असं आलं की एकंदरीत जे काही 10-12 आपले जे नॉर्म्स आहेत पर्यावरणा संदर्भातले, मग बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करतानाचं मटेरियल असेल किंवा मग बिल्डिंगचं काय म्हणतो आपण वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट किंवा आता एनर्जी संदर्भात तुम्ही उल्लेख केला किंवा गार्डनिंग संदर्भात उल्लेख केला, तर ह्याच्यामध्ये हे जे पॅरामीटर्स आहेत हे अकॉर्डिंग टू द पर्सेंटेज असतात, बरोबर. त्या प्रत्येकाचे पर्सेंटेज, आमचं जरा इथे ना लाईट गेला होता त्यावेळी कनेक्शन तुटलं होतं, पण अकॉर्डिंग टू द पर्सेंटेज मध्ये एनर्जी कन्झर्वेशनला सगळ्यात जास्त ऍज पर माय नॉलेज ते महत्व दिलेलं आहे. तर त्याचं कारण आणि तसं बघितलं तर लोकांना मे बी म्हणजे ग्रीन बिल्डिंगच्या कन्सेप्ट मध्ये तसं बघितलं तर कम्पॅरेटिव्हली झाडांना
वेटेज कमी दिलेला आहे. तर ह्याबद्दल तुम्ही म्हणजे कसा तो डेटा ठरवला जातो, म्हणजे कुठल्या नॉर्मवर इथे एवढे पर्सेंटेज वाईज लक्ष दिलं पाहिजे, पाण्याचं एवढं बघितलं पाहिजे, असं काय ठरवलं जातं, काय नॉर्म्स आहेत त्याचे? हो मॅडम, यामध्ये जे 100 मार्कांचे ज्यांनी जे क्रायटेरिया दिलेले आहेत, 10 सेक्शन मध्ये 30 क्रायटेरिया दिलेले आहेत. त्या प्रत्येक क्रायटेरियाला त्यांनी मिनिमम 5 मार्क, मॅक्झिमम 10 आणि 15 मार्क दिले. तर आपण विचारात जर घेतलं तर कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी वन टाइम असते, बरोबर आहे, ती काय आपण सतत करत नसतो. त्यामुळे तिथे जे वेटेज दिलेलं आहे ते कमी दिलेलं आहे. आणि जे रिकरिंग प्रॉब्लेम्स आहेत, आपले रिकरिंग प्रॉब्लेम 3 आहेत सर्वात जास्त: एनर्जी, वेस्ट आणि वॉटर मॅनेजमेंट. त्यामुळे हे 3 गोष्टीला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याला जास्त मार्किंग दिले. अबाउट 40 to 45% म्हणजे 40 ते 45 मार्क ह्या 3 सेक्शनला आहे. आणि बाकी जे सेक्शन्स आहेत त्या वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे त्यांचं वेटेज कमी आहे. म्हणजे जे रिकरिंग आपण वेस्ट जनरेट रोज करत असतो, आपण दैनंदिन जीवनामध्ये वेस्ट रोज जनरेट होतो. पाण्याचा वापर आपण रोज करत असतो, इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण रोज करत असतो, या रोजच्या गरजा 24/7 आहे. बाकी ऍक्टिव्हिटी, ट्री प्लांटेशन ही वन ऍक्टिव्हिटी झाली, एकदा तुम्ही लावलं की ते संपली ऍक्टिव्हिटी, बरोबर आहे. तर त्याप्रमाणे ते क्रायटेरिया त्यांनी डिझाईन केलेले आहेत. आणि शेवटी जे आहेत ऑपरेशन अँड मेंटेनन्स, ती पण तुम्हाला वर्षातून 6 महिन्यातून ती मेंटेन करायला पाहिजे. त्यासाठी पण त्याला क्रायटेरियाला मार्क्स जास्त दिलेले. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक तुम्हाला सांगतोय, 10 सेक्शन आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अजून इनोव्हेशन आहेत. त्यामध्ये त्यांनी 5 मार्क म्हणजे 100 मार्क्स आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन अजून इनोव्हेशन जर तुम्ही काय केलं तर त्याला अजून 5 मार्क आहेत. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून तुम्ही जर बिल्डिंग मध्ये काही व्यवस्था केली किंवा वेगळं काहीतरी केलं, इनोव्हेटिव्ह आयडिया लावून, तर त्याला ऍडिशनल 5 मार्क दिलेले. म्हणजे असे 105 मार्क होतात. धन्यवाद सर. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ग्रीन बिल्डिंगचं सर्टिफिकेशन विचारात घेताना कम्युटिंग, पार्किंग आणि ग्रीन स्पेसेस याचा पण काही त्याच्यामध्ये इन्क्लूड करतात का? हो, यामध्ये ऍक्च्युली ग्रीन स्पेसचा यूज असायला पाहिजे कमीत कमी. आता हाऊसिंग सोसायटीमध्ये मला माहिती नाही, पण फॅक्टरीमध्ये मिनिमम 33% जो आपला भाग असतो, एरिया असतो, तो तुमचं ग्रीन कव्हर असायला पाहिजे. त्या जुन्या फॅक्टरीमध्ये तर तेवढं लागू नाही येत. आता नवीन परमिशन देताना MIDC मध्ये तुमचा कमीत कमी 33% हा ग्रीन झोन असायला पाहिजे, तरच परमिशन देतो. सोसायटीमध्ये ऍक्च्युली ग्रीन झोन नावाची गोष्टच नाहीये, कारण का सर्वदूर फरशा वगैरे बसवलेल्या असतात. त्यामुळे जुन्या बिल्डिंग मध्ये ती क्रायटेरिया कितपत शक्य आहे ते बसवणं ते फार मुश्किल आहे. पण नक्कीच नवीन हाऊसिंग सोसायटी जे मोठे कॉम्प्लेक्स किंवा मोठमोठे मॉल्स वगैरे असतात, त्यामध्ये नक्कीच त्यांची जागा पण भरपूर असते, तर तिथे ग्रीन एरिया सोडायला पाहिजे. आणि ती एक मुख्य क्रायटेरिया आहे, ट्री प्लॅनेटेशन आणि ग्रीन एरिया, ग्रीन झोन हा मुख्य भाग आहे ग्रीन बिल्डिंगचा. ओके, धन्यवाद सर. व्हॉट मटेरियल इज युज्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रीन बिल्डिंग? आणि याच्यामध्ये काही नवीन टाईपचे ब्लॉक्स किंवा सिमेंट अवेलेबल आहेत का की ज्यांना आपण ग्रीन म्हणू शकतो? आणि इंडियामध्ये जर आपण स्पेशली इंडियाचा सिनारिओ कन्सिडर केला तर कन्स्ट्रक्शनच्या वेळेला एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट हा जास्त असतो, तर मग हाऊ कॅन वी डिक्लेअर इट ॲज अ ग्रीन बिल्डिंग? सस्टेनेबल साईट प्लॅनिंग हा जो एक प्रकार आहे, त्यामध्ये एक सेक्शन आहे सस्टेनेबल साईट प्लॅनिंग. म्हणजे ज्या वेळेला आपण कन्स्ट्रक्शन करताना साईटवर कुठल्या ऍक्टिव्हिटी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सर्व त्यामध्ये दिलेलं आहे. तर यामध्ये सिव्हिल इंजिनियर्स, आर्किटेक्ट यांचं फार योगदान असतं की साईट सिलेक्शन करताना ती कमीत कमी वेस्ट जनरेशन व्हायला पाहिजे आणि इकॉलॉजिकला कमीत कमी हानी पोहोचायला पाहिजे. हानी न पोहोचवता आपण ग्रीन बिल्डिंग कशी कन्स्ट्रक्ट करू शकणार, तो एक त्यामध्ये क्रायटेरिया असतो. यातलं एक मी एक लाईव्ह एक्झाम्पल माझ्या पूर्वीच्या कंपनीमधलं सांगतो. आमची पूर्वी एक जुनी बिल्डिंग होती, साधारणतः 50 वर्षापूर्वी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग बांधलेली होती आणि त्याच्या आजूबाजूला सर्व झाडं होती, अशोकाची झाडं होती. पण आम्ही जेव्हा ठरवलं कंपनीने की नाही आपल्याला ग्रीन बिल्डिंग साठी जायचं आहे, तर त्यासाठी काय काय करायला हवं, तर जेवढे पण झाडं होती ती सर्व झाडं आम्ही वाचवली आणि त्यांना कन्स्ट्रक्शन करताना त्यांना ऍक्च्युली प्रोटेक्ट केलं. आणि जे झाडं मध्ये आलेले होते त्यांचं आम्ही
रिलोकेशन केलं. जवळपास 30 झाडं आम्ही रिलोकेशन केलं आणि 30 पैकी साधारणतः 25 झाडं ती जगली. तर असे एक्झाम्पल आहेत की जेव्हा आपण ग्रीन बिल्डिंगला जातो त्यावेळेला आपल्याला अगदी कन्स्ट्रक्शन पासून पूर्ण विचारात घ्यावं लागतं. म्हणजे त्याला प्लॅनिंग फार महत्वाचं असतं. त्यामध्ये प्लॅनिंग करताना सर्वांना इन्व्हॉल्व्ह करावं लागतं. आणि मटेरियलच्या संदर्भामध्ये जर झालं तर मटेरियलच्या संदर्भामध्ये आपण बिल्डिंग बांधताना मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधतोय किंवा आता नवीन कन्सेप्ट जो आलेला आहे, वेगवेगळे इको फ्रेंडली मटेरियल मिळतात. त्यामध्ये सिमेंट आहेत, नंतर काही जण चिखलापासून पण बनवतात किंवा ब्रिक्स जे आहेत त्या ब्रिक्स पासून बनवतात. आणि ब्रिक्स मध्ये सिमेंट न मिसळतात तर आपला जो लोकल एरियामध्ये जो माती असते, पूर्वी मातीचे घर असायचे, ती माती वापरून ब्रिकचं घर कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. तर तो पण एक कन्सेप्ट आता नवीन चालू आहे ग्रीन बिल्डिंग साठी. मड हाऊस ज्याला म्हणतो ना आपण, मड हाऊस हा पण एक कन्सेप्ट आहे की त्यामध्ये लोकल एरियामध्ये तुम्हाला जे मटेरियल अवेलेबल आहेत तेच मटेरियल आणि तिथलेच कारागीर वापरून जर बिल्डिंग तुम्ही कन्स्ट्रक्ट केली आणि सर्व त्याचं डॉक्युमेंटेशन जर प्रॉपर असेल, राईट फ्रॉम साईट सिलेक्शन टू कन्स्ट्रक्शन, आणि प्रत्येक स्टेजला तुम्हाला त्यांचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं. ते जर आपण डॉक्युमेंटेशन बरोबर केलं तर नक्कीच सर्टिफिकेशन मिळू शकतं. ओके, थँक्यू सर. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया की टेरेस गार्डन आणि पोडियम गार्डन हे ग्रीन कव्हर मध्ये धरता येतात का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. कारण का बऱ्याच वेळेला असं करतात की बिल्डिंग मध्ये पूर्ण, समजा माझा एरिया असेल 2000 स्क्वेअर फीटचा, मी पूर्ण कन्स्ट्रक्ट करतो आणि वरती जे टेरेस आहे ते टेरेस वर मी टेरेस गार्डन वगैरे बनवून, तर ते कन्सिडर केलं जात नाही. तुम्हाला ओपन स्पेस, ग्रीन एरियामध्ये ओपन स्पेस कन्सिडर असते. नाहीतर प्रत्येक जण ग्रीन बिल्डिंग म्हणून पूर्ण एरिया युटिलाइज करणार आणि वरती गार्डन बनवणार, आणि तर त्याला क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत, तुमचा ओपन स्पेस असायला पाहिजे. तर माझ्या माहितीप्रमाणे टेरेस नाही कन्सिडर करत. ओके, थँक्यू सर. एकच अजून प्रश्न आहे की इंडिव्हिज्युअल बंगला जर असेल तर कॅन इट बी कन्सिडर्ड ॲज ग्रीन बिल्डिंग? हो, नक्की. मला तर माझ्या माहितीप्रमाणे जर इंडिव्हिज्युअल बंगल्याला फारच कमी वेळामध्ये ग्रीन सर्टिफिकेट मिळू शकतं, प्रोव्हाइडेड त्यांनी ह्या जर क्रायटेरिया पूर्ण केल्या तर. म्हणजे ऍटलिस्ट 3 स्टार रेटिंग तरी मिळू शकते, कारण का ऑलरेडी कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, बरोबर आहे. त्यामध्ये काही करू शकत नाही. पण तुमचं जर ट्री प्लांटेशन असेल, बंगल्यामध्ये जर ओपन एरिया असेल, तिथे जर सोलर सिस्टम लावलेली असेल किंवा वेस्ट सेग्रिगेशन करत असणार, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, तर हे बंगल्यासाठी फार सोपं आहे. बंगल्याला तर इझिली मिळेल, तर त्यांचं डॉक्युमेंटेशन प्रॉपर असायला पाहिजे. त्याचे वॉटर फूटप्रिंट जे आहेत किंवा एनर्जी फूटप्रिंट, कार्बन रिडक्शन, तर बंगल्याला तर माझ्या माहितीप्रमाणे सहज मिळेल. कारण का बंगल्याच्या अवतीभोवती कमीत कमी 4-5 झाडे तरी असतात. त्यांचं जर आपण कार्बन सिंकिंग जर काढलं आणि त्यांच्या घराचं कार्बन एमिशन जर काढलं तर नक्कीच ते कार्बन पॉझिटिव्ह येतील. तर बंगल्याला हे फार इझिली मिळेल. ओके, थँक्यू सो मच सर. अजून जर कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण आपल्या पुढच्या अनाउन्समेंट्सकडे वळूया. सर, पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद की हा एक नवीन विषय आज एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आपला आता एक वर्कशॉप होणार आहे 9 फेब्रुवारीला आर्ट ऑफ फ्लॉवर अरेंजमेंट या विषयावरती. तर नक्की तुम्ही सर्वांनी यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. त्यानंतर आता होळी येत आहे, सर्वांनाच माहित आहे. तर आपण 3 फेब्रुवारी पासून ते 13 मार्च पर्यंत नैसर्गिक रंग बनवण्याचे कार्यशाळेचं आयोजन करत आहोत. तर तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जर असं वर्कशॉप घ्यायचा असेल तर देखील तुम्ही आम्हाला संपर्क करा. आपले जे एक्सपर्ट्स आहेत ते तुमच्या इथे येऊन तुम्हाला इको फ्रेंडली कलर मेकिंग विषयी माहिती देतील. ज्यांना असं वर्कशॉप ऑर्गनाईज करायची इच्छा असेल त्यांनी नक्की संपर्क करावा. आणि अजून एक अनाउन्समेंट आहे ती आपल्या ग्रीन शॉपी बद्दल. आता ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्यातर्फे जैवविविधते सप्तरंग असा वृक्षवल्ली 2025 हा एक्झिबिशन आहे 3 दिवसाचं.
14 ते 16 फेब्रुवारीमध्ये. तर ते आपलं रेमंड ग्राउंड मध्ये होणार आहे, ठाण्याच्या पोखरण रोड नंबर 1 येथे. तर त्या एक्झिबिशन मध्ये देखील आपला ग्रीन शॉपीचा स्टॉल आहे आणि सोबतच आपल्या निसर्गायणला आपली जी नर्सरी आहे तिकडचे जे रोपं आहेत आणि खत आपण जिथे ते बनवतो म्हणजे वर्मी कंपोस्टिंग, बायो कंपोस्टिंग, तर हे सर्व खत देखील तिथे उपलब्ध असेल. आणि ग्रीन शॉपीचा आपल्या सर्व इको फ्रेंडली प्रोडक्ट सोबत आपण तिथे ग्रीन शॉपीचा स्टॉल लावणार आहोत. तर तुम्ही नक्की या एक्झिबिशनला भेट द्या. 14 ते 16 फेब्रुवारीमध्ये एक्झिबिशन होणार आहे आणि या एक्झिबिशन मध्ये तुम्ही नक्की ग्रीन शॉपी या स्टॉलला भेट द्या, ही सर्वांना विनंती आहे. पुन्हा एकदा आपले आजचे स्पीकर श्री मनोहर पाटील यांचे मनपूर्वक आभार. आणि आजचा आपला टीएमसी सोबतचा जरी शेवटचा एपिसोड असला तरी 14 तारखेपासून म्हणजे पुढच्या शुक्रवारपासून आपण दर शुक्रवारी रेग्युलर भेटणार आहोत. पर्यावरण दक्षता मंडळातर्फे यापुढे खुली पर्यावरण शाळेचे आयोजन केले जाईल. तर तुम्ही सर्वांनी नक्की पुढच्या एपिसोडला देखील उपस्थित राहावं. आणि तुम्हाला जर एखाद्या वेगळ्या विषयावरती जर माहिती हवी असेल म्हणजे खुली पर्यावरण शाळेमध्ये एखादा विषय तुम्हाला वाटत असेल की इन्क्लूड करावा, तर तो विषय नक्की आपल्या ग्रुपवरती पोस्ट करावा की तुम्ही मला इंडिव्हिज्युअली देखील तो विषय सांगू शकता. या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो विषय पोहोचू शकेल. तर पुन्हा एकदा आपल्या आजच्या स्पीकरचे आणि तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि ठाणे महानगरपालिकेचे देखील खूप खूप आभार की त्यांनी आपल्यासोबत हा खुली पर्यावरण शाळा उपक्रम वर्षभर आपण दोघांनी म्हणजे पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांनी संयुक्त विद्यमाने तो राबवला आणि सर्व प्रेक्षकांनी देखील त्याला खूप सुंदर प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. आणि आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी 14 फेब्रुवारीला. तोपर्यंत नमस्कार.